सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघा आज छान अशी स्वामींची पूजा आणि सगळे देवी देवता अगदी नव्यासारखे चमकतायत। तर तुम्ही नेहमी विचारता की ताई तुम्ही देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणती पावडर कोणती पितांबर यूज करता। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर चांदीचे जे भांडे आहेत तुम्ही बघू शकता, चांदीचे बघा अशी आपल्याकडे वाटी आहे अन्नपूर्णा मातेची बघू शकता। त्यासोबत बघा चांदीचा कलश, आता चांदी काळी पडतेच बरं का, कुठली चांदी अशी पांढरी शिपट राहत नाही, काळी चांदी ही पडतेच। आणि हा कलश बघा आज मी स्वच्छ केलेला आहे। तर हा चांदीचा कलश सुद्धा बघा स्वच्छ करण्याची पद्धत आहे, चांदी अगदी नव्यासारखी चमकते। तर हे चांदीचा कलश इच्छापूर्तीसाठी आहे आणि माता अन्नपूर्णेला ठेवण्यासाठी मी चांदीची वाटी आपल्याकडे मिळते। ज्या ताईंना ही छोटीशी चांदीची वाटी हवी आहे अन्नपूर्णाची मूर्ती ठेवण्यासाठी त्या ताईंनी मेसेज करायचा आहे। त्यासोबत बघा चांदीचा हा कलश इच्छापूर्ती हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। थोडासा माझ्याकडला वेगळा आहे बरं का, कारण ह्याला जवळपास 1-2 वर्ष झालेले आहेत, पण तुम्ही देवघरामध्ये माझ्या बघितला नाही कारण तेव्हा आपल्याला अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी ह्याचं कधी तुम्हाला दाखवलं नाहीये। पण आपल्याकडे इच्छापूर्ती कलश उपलब्ध आहे, ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करायचा। ह्याच्यापेक्षा वेगळा कलश मिळेल बरं का तुम्हाला, सेम मिळणार नाही, कारण हा कलश जो आहे थोडासा साईजनी मोठा आहे आणि नारळ सुद्धा ह्याचा मोठा आहे। तर हा कलश सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल आणि एकच तुम्हाला 2800 रुपयामध्ये कलश मिळेल जो आहे तो। आणि चांदीची वाटी सुद्धा अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठीच आपल्याकडे आहे, ही सुद्धा उपलब्ध आहे। तर ही चांदीची भांडी मी कशाने स्वच्छ करते हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। अगदी नव्यासारखे बघा पितळेचे आपले देवीदेवताच्या मूर्त्या वगैरे चमकतायत। तर बघा पितळेची देवीदेवताच्या मूर्त्या नव्यासारखी चमकण्यासाठी आपल्याकडे ही चंदन पावडर मिळते आणि ओरिजिनल चंदन पावडर आहे बरं का। ही चंदन पावडर बघा देवीदेवतांना अभिषेक केल्यानंतर थोडासा असा लिंबू पिळायचा, लिंबू थोडासा स्प्रेड करायचा आपल्या मूर्तीवरती आणि त्याच्यानंतर बघा ही चंदन पावडर तुम्हाला देवी देवतांना अशी लावायची आहे। तर बघा आपण स्वतःला कसं कंडिशनर शॅम्पू चांगल्या प्रतीचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा साबण यूज करतो, देवी देवतांना असं खरखरीत काही लावू नका। तर जे लावत असाल पंचामृत जरी तुम्ही अभिषेक कराल तरी सुद्धा तुम्ही चंदन पावडर देवी देवतांच्या मूर्त्या अगदी नव्यासारख्या चमकतात आणि खूप छान आणि स्वच्छ निघतात। ज्या ताईंना ही चंदन पावडर हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे। तर तुम्हाला बघा स्वामींची मूर्ती वगैरे दिसेलच, आता धन्वंतरी भगवानांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ही बालाजी भगवानांची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे, कारण भगवान बालाजीची मूर्ती आणि धन्वंतरीची मूर्ती उपलब्ध आहे। तर बघा स्वामींची 2.5 इंच मूर्ती आणि ही बघा अगदी नव्यासारखी चमकते। तर सगळ्या देवींच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। दत्तगुरूंची बघा सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे सध्या नाहीये पण काही दिवसामध्ये येईलच। आणि विष्णू लक्ष्मी, जर पती पत्नींचं आपसातमध्ये पटत नाहीये, वादविवाद जास्त होत असतील तर त्यांनी विष्णू लक्ष्मी मातेची सेवा नक्की करा, कारण ह्या सेवेचा खूप चांगला रिझल्ट आणि खूप चांगलं फळ आहे बरं का। तर ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे, अन्नपूर्णा आणि बघा लड्डू गोपाल म्हणजेच बाळकृष्ण आणि सूर्य भगवानांची सुद्धा प्रतिमा आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या मेन एंट्रन्सला असणं गरजेचं आहे। कारण कसं असतं सूर्य भगवान म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक आहे, आपल्याला ऊर्जा सकारात्मकता ही सूर्य भगवानांमुळेच मिळते। तर बघा सूर्य भगवानांची प्रतिमा तुमच्या देवघरामध्ये किंवा अगदी मेन एंट्रन्सला तुम्ही लावा, रोज अगरबत्ती हार अक्षदा फुलं गंध नक्की तुम्ही लावा। तर ही सूर्य भगवानाची प्रतिमा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर आज बघा तुम्हाला विधिवत पूजा आणि त्यासोबत बघू शकता तुम्ही चांदीचं निरंजन आपल्या सेवेमध्ये एक तर असणं खूप गरजेचं असतं बरं का। ह्या चांदीच्या निरंजनमध्ये मी तुपाचा 1 तास चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे। तर बघा हे चांदीचं निरंजन आपल्याकडे उपलब्ध आहे, प्युअर शुद्ध चांदीचं। कारण कसं असतं चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे, 1 तुपाचा आणि 1 तेलाचा असे 2 दिवे लावा। तर बघा एक सकाळीच मी चांदीचं निरंजन लावलेलंच आहे, देवी देवतांना अभिषेक घालताना बघा मी 2 चांदीचे एकूण निरंजन माझ्या देवघरामध्ये लावते। तर हे चांदीचं निरंजन आणि 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। सगळ्यात अगोदर बघा आपण स्वामींना वस्त्र घालूया माऊलींना, कारण स्वामींना वस्त्र घालून आपण पूजा करायची आहे। आणि स्वामींना आज व्हाईट कलरचं वस्त्र स्टॉक मध्ये नसल्यामुळं मी थोडा वेगळा कलर घालते। आज जो स्वामींना जे वस्त्र घालणार आहे ते आपल्याकडे स्टॉक मध्ये नाहीये, कारण ह्या वस्त्राला बरोबर 2 वर्ष कंप्लीट झालेत। तर बघा जे वस्त्र आपल्याकडे असतात स्वामींचे वस्त्र भरपूर आहेत, वेल्वेट मध्ये सुद्धा आलेले आहेत, तुम्हाला 1-2 वस्त्र मी दाखवेल, तुम्ही नक्की ऑर्डर करा। श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। प्रकट दिन निमित्त स्वामींची जिवंत प्रतिमा मूर्ती उपलब्ध आहे। तर स्वामींची ही 1 फुटाची मूर्ती जसे की साक्षात माझी माऊली बसले, ही मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे।
तर आज बघा स्वामींना खास आपण कनेरीचा आणि गुलाबाचा आणि हार छान असा बनवून घेतलेला आहे बरं का. कारण हे हार जे आहेत ते मी बनवून घेते स्वामींसाठी, कारण मला हार दुकानामध्ये एक 3-4 हार लागतात. त्याच्याबरोबर बघा घरामधल्या स्वामींना एक आणि लक्ष्मीला एक असे रोजचे एक 5-6 तर हार लागतात. आणि जवळपास बघा रोजचा ताई म्हणतात की ताई तुमचं बिल किती होतं, अशा मला कमेंट सुद्धा येतात, तुम्ही एवढी छान फुलं आणता किंवा तुम्हाला कसं काय परवडतं. तर बघा स्वामींनी एवढं काय दिलंय आणि स्वामींसाठी काय घेण्यासाठी आपलीच लायकी नाहीये. कारण स्वामींना आपण काय देणार, स्वामींनी एवढं भरभरून दिलेलं आहे. आणि रोजच्या फुलाचं नाही म्हटलं तर एक 700-800 रुपये आपल्याला फुलाचे असतात, म्हणजे हाराचे वगैरे. पण काल तुम्हाला माहितीये का स्वामींना हार खूप ताई घेऊन येतात, पेढे घेऊन येतात. कालच्या दिवशी 4-5 पेढ्याचे बॉक्स आणि 5-6 हार स्वामींना आले होते बरं का. ज्या ताई खरेदी करायला शॉपिंगला येतात आपल्या शॉपला, त्या ताई स्वामींना हार, फुलं, मिठाई घेऊन येत राहतात. त्यामुळे बघा कधी हाराची स्वामींना आजपर्यंत कमी नाही बरं का. कोणी ना कोणी येतं. आणि नवीन शॉपवरती तर बघा हाराची भरपूर ताई रोज हार एक ना एक किंवा 2-3, काल तर 5-6 हार आले, कारण संडे होता ना. भरपूर ताई व्हिजिटला आले, त्यामुळे स्वामींची बघा मिठाई वगैरे, म्हणजे एवढी मिठाई काल आली की अक्षरशः आम्ही जे रोडवरती मुलं असतात त्यांना ते बॉक्स देऊन टाकले. कारण कसे आमची टीम काल पॅकिंगची सुट्टीवरती होते, मोजके आम्ही 4 जणच होतो. त्यामुळे बघा स्वामींच्या कृपाशीर्वादाने स्वामींनी अशा लोकांना मिठाई खाऊ घातली की ज्यांना कधी मिठाई बघायला सुद्धा मिळत नाहीये. तर बघा असं स्वामींचं कार्य चालू आहे. तर बघा तुपाच्या दिव्याने मी देवी देवतांचं आज पूजा केलेली आहे. तर आता एक तेलाचा दिवा लावते. तर तुम्हाला आपल्याकडे असा दिवा मिळेल, पण ह्याच्यामध्ये छोटासा साईज तुम्हाला मिळेल बरं का दिव्याचा. हा मोठा दिवा पण होता, पण सध्या स्टॉकमध्ये नाहीये, भरपूर ताईंना हवा आहे. तर तुम्ही आपल्याला हा दिवा सुद्धा तुम्हाला मिळेल काही दिवसामध्ये, पण सध्या ह्याच्यामध्ये एक छोटा दिवा सुद्धा तुम्हाला मिळेल, अगदी तुम्ही तो सुद्धा ऑर्डर करू शकता. तर दीपपूजनने आपण सुरुवात करतो नेहमी. दीपक ज्योती नमस्तुते. आणि सर्वांच्या घरामध्ये नवीन प्रकाश, नवीन उजेड, तसंच माझ्या आयुष्यामधला अंधकार दूर करा असं दीपपूजन तुम्हाला करायचं आहे. दिव्याचं पूजन करूनच तुम्हाला सगळी सेवा करायची आहे. पण आपण काय केले की तुपाचा दिवा लावलाय, कारण दिवा हा स्वच्छ करण्यासाठी मी ठेवला होता. तर आता दीपपूजन करूया. त्याला दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. खास वेळ काढून आज व्हिडिओ बनवते बरं का. भरपूर दिवसापासून ताईंचे कमेंट होत्या, मेसेज की ताई तुमच्या देवघरातला व्हिडिओ टाका ना, आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. कारण कसं झालं ताईनं थोडं समजून घ्या, आपलं शॉप आता वेगळं झालेलं आहे, त्यामुळं शक्य होत नाहीये की घरातून व्हिडिओ करणं. पूजा नित्य होते, पण व्हिडिओ करणं कसं आहे, व्हिडिओ म्हणजे की त्याला 1-2-3 तासाचा वेळ. आणि कसं असतं, जे तुम्ही ज्यांचं चॅनेल बघता, भरपूरसे असे नवीन चॅनेल आहे, त्याच्यावरती बघा तुम्हाला अगदी स्वामींची सेवा किंवा अभिषेक भरपूरशा गोष्टी बघायला मिळतात. दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि भरपूरशा ताई व्लॉगिंग करतात. तर त्या भरपूरशा जण म्हणतात की ताई ते लाखो रुपयामध्ये पैसे कमवतात. पण कसं असतं माहितीये का ताईंनो, कसं असतं कोणाबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नसतो आणि शेवटी त्यांची मेहनत असते. कारण सोपं नाहीये देवपूजा किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ बनवायचा, एखादं ब्लॉगिंग करायचं. तर व्लॉगिंग करण्यासाठी बघा पूर्ण त्यांची तयारी असते, म्हणजे जवळपास 3-4 तास त्यांच्या त्या व्हिडिओसाठी त्यांनी दिलेले असतात. आणि ते तुम्ही बघायला तुम्हाला छान वाटतं, फक्त तुम्ही एक 15 किंवा 20 मिनिटाच्या, अर्धा तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एखाद्याला जज नका करू. त्याच्या पाठीमागे त्याचे अफाट कष्ट असतात, मेहनत असते बरं का. त्यामुळे कसं आहे, आणि कर्म चांगलं ठेवायचं बरं का आपलं. कधीच आपण म्हणून स्वतः दुसऱ्याला दुखवायचं नाही, कारण दुसऱ्याला दुखवायचं काम कधीच करू नये. कारण कसं असतं ते फार वाईट असतं कर्मभोग. कारण आपण सेवा करतो, त्यामुळे बघा कधीच आपण कुठल्याही युट्यूबर बद्दल कधीच वाईट नाही बोलू. कारण कसं आहे, प्रत्येक जण त्या कष्टानुसार कमवतोय आणि कष्टानुसार तो खात असतो. त्यामुळे तुम्ही कष्ट करा, तुम्हालाही नक्की देव फळ देईल. तर आता बऱ्याचदा विचारताय तुमच्या अगरबत्त्या, आता माझ्या घरामध्ये भरपूरसे जे येतात म्हणजे नातेवाईक वगैरे, ते विचारतात. आता परवाच बघा आमची मावशी आली होती, तर तिला इतका सुगंध आवडला. तरी श्रीगंध अगरबत्ती आहे बरं का आपल्याकडली. तरी श्रीगंध अगरबत्ती मी लावते आणि खूप छान याचा वास सुद्धा येतो बरं का घरामध्ये. ज्या ताईंना श्रीगंध अगरबत्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. आणि श्रीगंध अगरबत्ती आणि रुद्राक्ष अगरबत्ती, जी रुद्राक्ष अगरबत्ती आहे ती बरोबर 1.5 तास चालते बरं का. तर आजच्या दिवशी बघा मी श्रीगंध लावणार आहे आणि रुद्राक्ष अगरबत्ती सुद्धा मी एक स्टिक लावणार आहे. कारण कसं आहे, रुद्राक्ष अगरबत्ती आपल्या घरामध्ये 1.5 तास चालते ना. आज वार सोमवार आहे, सोमवार असल्यामुळे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मी रुद्राक्ष अगरबत्ती लावणार आहे. तर बघा एक स्टिक लावलेली आहे मी ह्याची श्रीगंधाची आणि एक लावणार आहे रुद्राक्षाची. कारण रुद्राक्ष अगरबत्ती जी आहे ती बरोबर 1.5 तास चालते. तर बघा ह्याचं ब्रँडिंग आपण थोडंसं वेगळं केलं होतं, पण आता पहिल्यासारखं पॅकेजिंग तुम्हाला मिळेल. बरोबर 1.5 तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती तुम्ही नक्की ऑर्डर करा. आणि तुमच्या बजेटमध्ये आहे. आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या नॅचरल आहेत, केमिकल नसणाऱ्या आहेत आणि कोणत्या ॲनिमल्सवरती टेस्टिंग नाहीये. तर बघा ही अशी मी अगरबत्ती सुंदर अशी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज तुम्हाला सर्वांना पूजा बघायला मिळते. त्यासोबत बघा स्वामींना खूप मोठे पेढे सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आपण दिव्याला एक फुल ठेवूया आणि थोड्याशा अक्षता ठेवूया.
कारण दीपपूजन करताना अक्षदा म्हणजे लक्ष्मी माता असते. दीपक ज्योती नमस्तुते असं तुम्हाला बोलायचं आहे आणि दिव्याला असं ओवाळून घ्यायचं आहे. कसं आहे, माझ्याने होईल तेवढे मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते ताईंनो, पण शॉप आपलं घर वेगळं झाल्यामुळं थोडेसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत नाही आणि सगळ्यांना माझी पूजेचे व्हिडिओ बघायला आवडतात. जशी होईल तशी पूजा आपली होते शॉपवरती आणि बऱ्याच ताई दुरून येतात ना शॉपवरती, मग त्यांना पूजा साहित्य सुद्धा मला पूजाविधी करून सर्वांना द्यावं लागतं. बघा, आपण आता स्वामींना वस्त्र घातले, दीपपूजन केलं. आता आपण गणपती बाप्पाची पूजा करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणू शकता किंवा गणेशाय नमः हा मंत्राचं पठण करत करत तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करू शकता. तर गणपती बाप्पाला बघा तुम्ही हळदी कुंकू सुद्धा लावू शकता, कारण गणपती बाप्पा हे माता लक्ष्मीचे पुत्र आहे, त्यामुळे त्यांना कुंकू लावलेलं चालतं बरं का. बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई गणपती बाप्पाला कुंकू चालतं का? चालतं, गणपती बाप्पाला सुद्धा कुंकू चालतं, त्यामुळे तुम्ही लावू शकता. तर आता बघा, रुद्राक्ष अगरबत्तीचा वास सगळ्या घरात सुगंध सुटलेला आहे आणि गणपती बाप्पाला अलंकारित करा, त्यांना त्यांचं स्थान द्या. आता गणपती बाप्पाला प्रिय काय आहे तर जास्वंद. तर जास्वंदाचं फुल तुमच्याकडे असेलच, जर नसेल तर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात. आमच्यात झाड आहे म्हणून जास्वंदाची भरपूरशी फुलं मिळतात. फुलाची कमी नाही बरं का. जशी स्वामी सेवेत मी आली आहे तशी फुलाची मला कधीच कमी नाही भासली. जिथं म्हणजे आपण राहतो तिथं फुलाचं मार्केट पण आहे आणि स्वामी सेवेतून जोडलेली खूप चांगली नाती आहेत. ज्यांचा फुलाचा सुद्धा व्यवसाय आहे ते सुद्धा फुलं अगदी घरी आणून देतात. तर बघा, स्वामींना आता आपण त्यांच्या बाप्पाला त्यांच्या स्थानावर ठेवूया. तर बाप्पाची विधिवत पूजा करा. बाप्पांना स्थान देताना पण थोड्याशा अक्षता ठेवा खाली. श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत थोड्याशा अक्षता ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. बाप्पांचा छोटासा हार आहे, तो पण मी घालते नेहमी, तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये. गणपती त्यांच्या स्थानावर ठेवला आपण. तो पाठ बघताय, हा पाठ अभिषेकसाठी मी घेते आणि देवी देवतांना गंध लावण्यासाठी. तर हा पाठ सुद्धा आपल्याकडे मेटलचा उपलब्ध आहे. तर सर्वप्रथम आता बघा, आपण दत्तगुरूंना पण लावूया गंध वगैरे आणि नंतर स्वामींना, त्याच्यानंतर तुळजाभवानी माता, कुलदेवी, कुलस्वामिनी, कारण हे जे गुरु आपले गुरुस्थान आहे ह्यांचं. कारण गुरुच्या अगोदर किंवा गुरुच्या आधी सुद्धा तुम्ही देवी देवतांना मी अभिषेक कसा घालते, आधी अभिषेक गणपती बाप्पा, त्याच्यानंतर मी पारद शिवलिंग जे आहे त्याला अभिषेक घालते आणि त्याच्यानंतर तुळजाभवानी ज्योतिबा आणि त्याच्यानंतर दत्तगुरु आणि स्वामी. श्री गुरुदेव दत्त. 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 पाया पाडा दत्तगुरूंच्या आणि दत्तगुरूंना आवडणारं पिवळं फूल नक्की तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये ठेवा. तर बघा, सगळ्या देवी देवतांना अलंकारित करायचे अगोदर आणि नंतर त्यांना त्यांच्या स्थानावरती ठेवायचं आहे. आता आपली स्वामी माऊली, गोड अशी स्वामी माऊली. तर स्वामींना अत्तर फुलाला लावायचं बरं का, कारण कसं असतं मूर्त्यांना डाग पडतात. जसे की पंचामृतनं अभिषेक करतो आपण किंवा अत्तर लावतो तेव्हा डाग पडतात, त्यामुळे अत्तर हे फुलाला लावून स्वामींसमोर तुम्ही ठेवू शकता. श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त. श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि मी जप कशावर करते, बऱ्याचशाच त्यांचा प्रश्न असतो. तर मी बघा, सेवा झाल्यानंतर जप हा स्फटिकाच्या माळेवरती करते, कारण ही स्फटिक माळ आहे. ह्याने आपला जो जप असतो तो अतिशीघ्रपणे सिद्ध होतो बरं का. आणि तुम्ही ही माळ गळ्यात जर धारण केली तर ह्याच्यामध्ये एक विशिष्ट असा थंडावा आहे. तर बघा, स्फटिकाच्या माळेवरला केलेला जप लवकर सिद्ध होतो, त्यामुळे ह्याच्यावरती मी जप करते, तुम्ही सुद्धा करू शकता. तर बघा, तुळजाभवानी माता. आता कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या, आता कुलस्वामिनी ज्यांना माहिती नाहीये त्यांनी तुळजाभवानीची सेवा करा, ज्योतिबाची करा, खंडेरायाची करा, कारण पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आणि कुलस्वामिनी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. त्यामुळे आई साहेबांना बघा, तुम्हाला असं अलंकारित करायचं आहे. जे मी बनवलेलं मिश्रण आहे तुम्हाला दिसते हळदीचं, त्याच्यामध्ये गुलाबजल आणि त्याच्यामध्ये मी पवित्र जल म्हणजेच आपल्याकडे बघा मिळतं ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल. ते टाकून मी ते मिश्रण करून लावते बघा. आपल्याकडलं हे गंगाजल, याला गंगाजल म्हणतात, आणि हे गुलाबजल, ह्या दोन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि तुम्हाला ते हळद बनवायची आहे. थोडं अष्टगंध वगैरे टाकू शकता तुम्ही. तर असं बघा, तुळजाभवानी मातेला सुद्धा बघा असं कुंकू वगैरे लावून तुम्ही अलंकारित करा.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते आई तुळजाभवानी देव्याय नमः आई तुळजाभवानी देव्याय नमः। आईला असा गजरा वगैरे तुम्ही किंवा एखादं गुलाबाचं फूल सुद्धा वाहू शकता, ज्यांना जे शक्य आहे ते तुम्ही वाहू शकता आणि मनोभावे पूजा करा ज्या कार्यासाठी तुम्हाला यश मिळत नाही। आता बऱ्याचशा ताईंचं कसं असतं माहितीये का, भरपूरशी कामं असतात ती अडलेली असतात आणि त्या कामामध्ये बघा त्यांना यश किंवा सक्सेस मिळत नाही, अशा भरपूरशा ताई आहेत बरं का। तर तुम्हाला माहितीये का, एवढी स्वामींची सेवा करून सुद्धा तुम्हाला फळ मिळत नाही, त्याचं कारण काय असू शकतं, तर तुम्ही एकतर सेवा चुकीच्या पद्धतीने करताय। कारण कसं असतं, कुलाचे देवी देवता तुळजाभवानी आणि तुमचे कुलस्वामिनी कुलदेव जोपर्यंत तुमचे आई वडील तुमच्या देवघरात नसतात तोपर्यंत कोणतेच देवी देवता तुमची सेवा स्वीकारत नाहीत। त्यामुळे सर्वात अगोदर बघा कुलस्वामिनी आणि कुलाचार, तर बघा हा जो टाक आहे तो आणला तेव्हा असा वेगळा दिसायचा, आता बघू शकता तुम्ही सेवा करून करून तो किती ऊर्जित झालेले आहेत आईसाहेब, डोळे त्यांचं तोंड सगळं अगदी रेखीव कोरीव दिसतंय। म्हणजे तुम्ही जसं श्रद्धेने भक्तीने तुम्ही देवाची सेवा कराल तसं तुम्हाला देवामध्ये देव पण दिसू लागतं बरं का, आणि त्यांचे भाव सुद्धा तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह दिसू लागतात। त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करा आणि पहिली कुलस्वामीची सेवा करा। कुलदैवत माहिती नसेल तर तुळजाभवानी माता खंडेराया आणि तुम्ही अगदी ज्योतिबाची सुद्धा पूजा करू शकता। तर अशा आपल्याला बघा तुळजाभवानी मातेची सेवा झालेली आहे। आईसाहेब किती छान दिसत आहेत बघा, चांदीमध्ये मी टाक बनवून घेतलेला आहे, तुम्ही मूर्ती सुद्धा पितळेची ठेवू शकता। तर बघा ज्योतिबा, आता ज्योतिबाचा गुलाल थोडासा आपला शिफ्टिंगमुळे काय झाले शॉपमध्ये गेलेला आहे, तर मी अष्टगंध लावते पण शक्यतो ज्योतिबाला गुलाल तुम्ही लावू शकता, म्हणजे गुलाल मिळतो लाल कलरचा, कारण तो ज्योतिबाच्या डोंगरावरच मिळतो बरं का, दुसरीकडे इथं पुण्यामध्ये गुलाल वेगळा मिळतो, त्यामुळे मी आज अष्टगंध लावते, तर तुम्ही सुद्धा गुलाल किंवा अष्टगंध सुद्धा लावू शकता। विष्णू लक्ष्मी, पती पत्नींचे नातेसंबंध जर खराब असतील, भरपूर ताईंची मी बघत असते म्हणजे कमेंट किंवा मेसेजेस किंवा शॉपर सुद्धा येतात, तर नवऱ्याचं प्रेम नाहीये किंवा नवऱ्याचे काहीतरी असंच म्हणजे आहे प्रॉब्लेम बाबा, की आमच्या नात्यामध्ये गोडवा नाहीये, दुरावा आहे किंवा आमच्यामध्ये म्हणजे बॉन्डिंग नाहीये, प्रेम नाहीये, असं खूपदा बघायला मिळतं। लग्न झाल्यानंतर बघा खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तर अशा वेळी काय करावं ताई, काय उपाय आहे का, अशा बऱ्याच जण ताई विचारतात। पण कसं आहे, हा उपाय सिद्ध आहे बरं का जो मी तुम्हाला सांगतेय। तर बघा विष्णू लक्ष्मीची सेवा करा तुम्ही, कारण तुमचा जोडा सुद्धा लक्ष्मी नारायण सारखा फुलावा बहरावा, तुमचं सुद्धा एक नातं चांगलं तयार व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्ष्मी नारायणाची सेवा करा। आणि आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई लक्ष्मीची मूर्ती उभी नसावी, विष्णू सोबत असेल तर लक्ष्मी माता सौम्य रूपात असतात, एकट्या असले तर उभ्या नसाव्या, देवघरामध्ये बसलेल्या असाव्या। कारण विष्णू लक्ष्मीची सेवा मी आज करत नाहीये, गेले 2-2.5 वर्ष झालं तुम्ही बघताय, अगदी माझ्या 10/10 रूममधनं मी विष्णू लक्ष्मीची सेवा आज करते आणि त्यांच्या कृपेने मला अखंड सौभाग्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या कृपेने माझा संसार खूप सुखी चालू आहे आणि त्यांच्या कृपेने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत। तर आता बघा खूप सुंदर अशी बघा विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघा माझे मिस्टर नेहमी म्हणतात की तू माझ्यासाठी लकी आहेस किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे काय आहे ते तुझ्यामुळे, कारण कसं असतं आपल्या बायकोला जर तुम्ही खुश ठेवलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आपोआप येते बरं का, पण आपल्या जीवनसाथीला खुश ठेवा, कारण तिच्या इच्छा सगळ्या पूर्ण करा, कारण जीवनसाथीला तुम्ही खुश ठेवाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळेल बरं का। फक्त जीवनसाथीला कधी दुखवू नका, तिचा सुद्धा लक्ष्मीसारखा साज शृंगार, कसं असतं बायकोवरती खर्च केल्याने तुमचं धन वाढतं बरं का, जसं की साडी असेल, दागिने असतील, अलंकार, अगदी छोट्या गोष्टी, म्हणजे ज्या घरामध्ये लक्ष्मी खुश असते त्या घरामध्ये विष्णू लक्ष्मीचा वास असतो बरं का। त्यामुळे बघा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत तुम्ही मंत्र पुष्पांजली सुद्धा माता लक्ष्मीला वाहू शकता। ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री लक्ष्मी देव्याय नमः, किंवा विष्णू लक्ष्मीचा तुम्ही मंत्र सुद्धा म्हणू शकता। तर बघा विष्णू लक्ष्मीचा सगळ्यांना कृपा आशीर्वाद मिळो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना त्यांचा गोड आशीर्वाद मिळू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते। बघा अशी काही काही प्रचिती लीला असते बरं का देवाची की आशीर्वाद ते देतात, तर तुम्ही सुद्धा अशी छानशी मूर्ती आपल्याला घेऊ शकता, अवेलेबल आहे, पूजाविधी करून तुम्हाला अगदी मिळेल। तर बघा आजची पूजा पण तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा, कारण कसं असतं तुमच्या प्रोत्साहनामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन बळ नवीन प्रेरणा मिळते। आता अन्नपूर्णा माता जी चांदीची आहे ती मी किचनमध्ये ठेवलेली आहे माझ्या, आणि ही पितळेची बघा अगदी ह्या मूर्तीला माझ्या जवळपास बघा 3.5 ते 4 वर्ष झाली असतील बरं का। अन्नपूर्णा ही स्वतःच्या स्वकष्टातनं घ्यावी, कारण आपल्या म्हणजे गावी कसं आहे लग्नामध्ये परंपरा आहे की आईने अन्नपूर्णा द्यावी, पण असं कष्टाच्या पैशाची आपली स्वतःची अन्नपूर्णा असावी, कारण आपल्या घरामध्ये धनधान्य टिकावं किंवा बरकत यावी। अन्नपूर्णेच्या पूजनाने
माझ्या घरामध्ये बघा आतापर्यंत कधीच पैशाची किंवा धान्याची कधीच कमी नाही पडली. उलट दान खूप झालं बरं का. अन्नपूर्णा मातेच्या सेवेतून दान धर्म माझ्याकडून खूप केला गेला आणि त्यांनी करून घेतला बरं का. आता ही अन्नपूर्णाची मूर्ती आहे ती मी या चांदीच्या वाटीमध्ये ठेवणार आहे. तर ही बघा आपल्याकडली चांदीची वाटी आहे, तुम्ही बघू शकता. ह्या वाटीमध्ये मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे, अक्षदा वगैरे ठेवून. तर ही चांदीची वाटी भरीव आहे बरं का, पोकळ नाहीये, सगळ्यात छोटी आहे. तुम्हाला जेवढी हवी, एक 4-5 साईज आपल्याकडे अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ठेवण्यासाठी किंवा देवी देवतांना चांदीच्या वाटीत नैवेद्य, गुळ, फुटाणे, खडी साखर तुम्ही दाखवू शकता. ही चांदीची वाटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ज्या ताईंना ही सुंदरशी चांदीची वाटी हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर ही सुंदर अशी बघा चांदीची वाटी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्याच्यावरती मी अन्नपूर्णा मातेला स्थान देणार आहे, कारण चांदीची वाटीवरती अन्नपूर्णा माता असलेली शुभ मानलं जातं. हळदी कुंकू थोडंसं त्याच्यावरती तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला विराजमान करायचं आहे. तर बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि ही वाटी सुद्धा चांदीची आपल्याकडे मिळते बरं का. चांदीमध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती उपलब्ध आहे. तर तुम्हाला त्या वाटीला सुद्धा अलंकरित करायचं आहे. अन्नपूर्णे सदानंदे प्राणवल्लभे दीक्षांदेची पार्वती. तर अन्नपूर्णेचा मंत्र म्हणा किंवा अन्नपूर्णा देवी नमः, अन्नपूर्णा देवी नमः, अन्नपूर्णा देवी नमः, ह्या मंत्राचं सुद्धा तुम्ही अगदी पठण करू शकता. तुम्हाला जो मंत्र जमतोय अगदी तुम्ही तो मंत्र म्हणू शकता. कसं असतं माहिती आहे का, भक्तिभाव खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई आम्ही सेवा करायची पण आम्हाला मंत्र तंत्र असं काही येत नाही ताई, आम्हाला वाचता लिहिता येत नाही. काहीच हरकत नाही, तुमच्या मनामध्ये जो लक्ष्मीचा सुद्धा मंत्र म्हणू शकता किंवा अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचं स्वरूप रूप आहे, तर तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्तीला स्थान अगदी आपल्या महादेवांच्या शेजारी, म्हणजे जसं की तुमचे शिवलिंग पिंड असते महादेवांची, त्याच्या शेजारीच अन्नपूर्णा मातेला स्थान द्यायचं आहे. अन्नपूर्णा मातेला बघा तुम्ही गजरा किंवा एखादं गुलाबाचं फूल सुद्धा वाहू शकता बरं का. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही सेवा अन्नपूर्णा मातेची सुद्धा करू शकता. तर बघा किती छान वाटते, छोटीशी पूजा पण बघा अन्नपूर्णा मातेच्या चेहऱ्यावरचे भाव बघू शकता. हसरा आहे आणि किती सुंदर दिसतात बरं का. आता छोटेसे लड्डू गोपाल, आज वेळात वेळ काढून हा व्हिडिओ करते बरं का ताईंनो, सगळ्यांनी बघा. कारण भरपूरदा तुमचा प्रश्न असतो की ताई सेवा कशी करावी किंवा आम्ही नाही का जप कसा करावा, अभिषेक. आता अभिषेकचे तर भरपूरसे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तरी मी डिस्क्रिप्शन देते नित्यसेवेचे की स्वामींची सेवा, देवीदेवतांना अभिषेक कसा करावा. तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत जा, त्याच्यामध्ये भरपूरशा लिंक दिलेल्या असतात. तर बघा लड्डू गोपालजींना पण बघा असं आपण अलंकरित करायचं आहे. तर ह्याला पण आमच्याकडे म्हणजे 4-5 वर्ष झाली असतील, एवढ्या वर्ष झालं माझ्याकडे. त्यांना कानातले मला चांदीचे करायचे आहेत. आता बघू योग. आणि बघा सेवा करून देवी देवतांचे भाव तुम्ही बघू शकता. कारण कसं असतं, तुम्ही नेहमी म्हणता शीतलताई तुम्हाला स्वामी फुल देतात, देवी देवता आशीर्वाद देतात, तर का, कारण तेवढी मनापासून तुम्ही सुद्धा भक्ती करा. तर बघू शकता की किती गोड दिसत आहेत लड्डू गोपालजी आणि हसतायत. लड्डू गोपालचे जे स्थान आहे ते अन्नपूर्णा मातेच्या शेजारी मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे लड्डू गोपालजी दिसतात आणि आपण त्यांना पिवळं फुल व्हायचं आहे, कारण ते विष्णूंचं स्वरूप, विष्णूंचं रूप आहे, विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे बघा त्यांना पण पिवळ्या कलरचं फुल ठेव. भगवान धन्वंतरी भगवान म्हणजे आरोग्याची देवता आहे. त्यांच्या नित्यपूजनाने तुमचं आरोग्य चांगलं राहतं बरं का नेहमीच. म्हणजे मी आजारी पडत नाही अजिबात, कारण चिकनगुन्या झाला मध्यंतरी, कारण ती साथ होती. पण तो स्वामी सेवेतने एक ताई भेटल्या आणि त्यांनी ते औषध स्वतः आणलं बरं का माझ्यासाठी. तर त्या ताईंनी औषध आणलं आणि मी खूप म्हणजे मला रिलॅक्स भेटला चिकनगुन्या, कारण खूप डॉक्टर केले पण रिलॅक्सेशन भेटत नव्हतं. आणि कसं असतं, स्वामी सेवेत आहे म्हणलं स्वामींनी काही ना काही. धन्वंतरीला तुम्ही कुंकू लावू शकता, कारण ती लक्ष्मी मातेचे भाव आहेत, त्यांना कुंकू वगैरे चालतं बरं का. तर धन्वंतरी आपल्या देवघरामध्ये का असावे, कारण ज्यांचं आरोग्य सतत आजारी म्हणजे बरं नसतं किंवा चांगल्या आरोग्यासाठी पण तुम्ही धन्वंतरीची पूजा करू शकता. असं काही नाहीये की फक्त तुम्ही धन्वंतरी पूजा ह्यासाठी करू शकता की आपलं आरोग्य चांगलं म्हणजे नसेल, तर रोज नित्य केलं तर आरोग्य कायम चांगलं राहतं. तर बघा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, सूर्याचा प्रकाश किंवा सूर्याचं तेज राहावं आपल्या आयुष्यामध्ये, त्यासाठी बघा सूर्य भगवानाच्या प्रतिमेची तुम्ही नक्की पूजा करा. तर बघा ह्याला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आणि गुलाबाचं लाल फुल तुम्हाला ह्याला द्यायचं आहे, कारण लाल फुलाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावरती सूर्य भगवानांचा कृपा आशीर्वाद राहतो. तर व्यंकटेश्वर भगवान बालाजींची बघा ही आपल्याकडे कॉपरची मूर्ती आहे आणि ह्याची मी पूजा करते गेली 1-1.5-2 वर्ष झाली. तर अशी आपल्याकडे बघा कॉपरची व्यंकटेश्वर भगवानांची सुद्धा मूर्ती उपलब्ध आहे. तर बघा आता कवड्या, जो पिवळ्या कवड्या ज्या आपल्याकडे मिळतात, भरपूर ताईंनी घेतलेल्या आहेत. कुंचन सेवेच्या कवड्या वेगळ्या आणि माता लक्ष्मीच्या सेवेच्या कवड्या वेगळ्या ठेवायच्या आहेत, त्या एकत्र करायच्या नाहीत. बऱ्याचशाच ताई काय करतात, सगळ्या कवड्या एकत्र करतात. तर बघा ह्याच्यामध्ये मी असे तांदूळ टाकते आणि ह्या तांदळावरती मी कवड्या ठेवणार आहे. त्यानंतर बघा अलंकरित सुद्धा तुम्हाला करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
नंतर बघा ह्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या किंवा एखादं पिवळं फूल, गुलाबाचं फूल सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. अगदी तुम्ही अशा पाकळ्या सुद्धा टाकू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये. आता बघा इच्छापूर्ती कलश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वजण आपल्याकडे इच्छापूर्ती कलश ऑर्डर करताय. तर बघा हा इच्छापूर्ती कलश आहे. तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा इच्छापूर्ती कलश आहे. तर हा कलश बघा प्रॉपर मला मिळाला नाही बरं का कलश, कारण हा आपल्याकडे खूप आधी घेतलाय आपण, पण आता प्रॉपर आपण कलश बनवून घेतलेला आहे. कारण कलश तसा असावा, पण आता मी हिची विधिवत पूजा करते आणि तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओमध्ये माझे 2 इच्छा पूर्ण झालेत बरं का इच्छापूर्ती कलशाने. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याच्यामध्ये बघा थोडीशी साखर आणि तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत. तुमची इच्छा चांगली पूर्ण होण्यासाठी साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत. आणि त्याच्यावरती बघा तुम्हाला असा कलश ठेवायचा आहे. कलशाला तर बऱ्याच होल का आहे ताई, कारण कसं नारळ आहे ना, तो नारळाला कसा डोळा असतो त्याप्रमाणे तो त्याचा डोळा आहे. याच्यावरती स्वस्तिक वगैरे सगळे शुभचिन्ह सुद्धा आहेत बरं का ह्या कलशावरती. आणि तुम्हाला हा कलश तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. धूप वगैरे दाखवायचा आहे आणि त्याला गुलाबाचं लालच फूल तुम्हाला व्हायचं आहे. कारण लाल फुलाने तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. लाल फूल व्हायचं आहे. लाल फूल नसेल तर कुंकुमामध्ये बुडवून त्याला लाल कला, पांढऱ्या पिवळ्या फुलाला, पण ह्याला लाल फुलच तुम्हाला व्हायचं आहे. तर हा इच्छापूर्ती कलश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. स्वामींजवळ ठेवण्यासाठी बघा ही त्रिशूळ मी नेहमीच ठेवते. ह्याला सुद्धा मी अलंकरित करते. तर डमरू आहे, खूप सुंदर हा त्रिशूळ आहे बरं का स्वामींचा. तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे स्वामींचा त्रिशूळ. तर तुम्ही हा त्रिशूळ सुद्धा घेऊ शकता. तर बघा आज किती छान पूजा झाली. तुमच्या सर्वांशी संवाद साधता कारण खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती स्वामींच्या पूजेचा आणि देवघराचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला नाही. आणि भरपूर ताईंना एक सवय आहे की ताईंचा व्हिडिओ बघूनच सेवा करायची. तर लक्ष्मीची सेवा सुद्धा खूप छान होते बरं का. तुम्ही बघू शकता अगदी किती छान वाटते देवघर. म्हणजे वेळ लागतो बरं का, कारण जे पूजाचे व्हिडिओ टाकतात त्यांच्या व्हिडिओला तुम्ही थोडी त्यांची मेहनत बघा. भक्ती पण ते करतात, असं नाहीये की प्रत्येकजण पैशासाठी काम करतो. कारण कसं असतं प्रत्येकाला पैसा गरज आहे, नीड आहे आयुष्यातली, आणि त्यातून त्यांना पैसे पण मिळतात आणि सेवा पण होते आणि तुमच्यापर्यंत चांगले मार्गदर्शन सुद्धा मिळतं. त्यामुळे जे पण तुम्ही सेवेचे व्हिडिओ बघाल त्यांना छान कमेंट करा, त्यांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून बघा चांगल्या कर्माचे चांगल्या मनाने जर चांगलं बोलाल तर चांगलं होतं. एखाद्यासाठी वाईट बोलाल तर आपला कर्मदोष वाईट होऊन आपलं सुद्धा नेहमी वाईट होतं बरं का. आता बघा सगळी पूजा झाली. आता सगळ्यात शेवटी बघा मी तुपाचा दिवा लावणार आहे. आता तुपाचा दिवा एक लावला होता सकाळी, तो आता पूर्ण शांत झालाय. आता बघा मला शॉपवरती जाण्यासाठी पण निघायचं आहे. तर हा तुपाचा दिवा मी लावणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते. चांदीचं एक तर निरांजन असावं बरं का. आपल्याकडे चांदीचे निरांजन उपलब्ध आहेत आणि तुम्हाला ते कोल्हापूर चांदी शुद्ध चांदीचं मिळणार आहे बरं का. ज्या ताईंना चांदीचं निरांजन हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा. हे बघा असं सुंदर असं तुपाचा 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अत्तर टाकायचं आहे. तर बघा आता मी मोगऱ्याचं अत्तर टाकते, कारण अत्तराच्या सुगंधाने माता लक्ष्मी प्रसन्न होते, देवी देवता आपल्या घरामध्ये आगमन करता आणि स्थिर होता. तर बघा हे थोडंसं अत्तर तुम्ही मोगऱ्याचं, गुलाबाचं, केवड्याचं, चाफ्याचं जे अत्तर आहे ते तुम्ही लावू शकता. अगदी असं काही नाहीये, कारण गुलाब तर माता लक्ष्मीला प्रिय आहेच, पण तुमच्याकडे जे अत्तर अवेलेबल असेल ते अत्तर तुम्ही लावू शकता. तर आता बघा मी मोगऱ्याचं अत्तर लावलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावू शकता. आपल्याकडे अत्तर नेहमीच घेता.
तर आता बघा आपण कलश पूजन करणार आहे। तर कलश पूजनसाठी बघा आपण ह्याच्यामध्ये अक्षता टाकले, हळदी कुंकू टाकलं, गुलाबाचं फूल टाकलं, 1 रुपयाचं नाणं, 1 कवडी टाकलेली आहे। तर ह्याला सुद्धा आपल्याला अलंकारित करून घ्यायचं आहे, कारण कलश पूजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का। कारण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कलश असणं म्हणजे आपल्या घराचं संरक्षण। दुकानात पण आहे, तर हा कलश जो आहे तो तुळजापूरमधून आम्हाला दिलेला आहे पूजा करून, नारळ आणि त्याची शेंडी काढली, कारण थोडासा तो म्हणजे तिथून येताना थोडंसं मला खराब वाटला, म्हणून ते गुरुजींनीच मला पूर्ण नाही का शेंडी काढून दिला, तर आतमध्ये नारळ ठीक होता। तर बघा ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे छान असं, आणि कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे बरं का तुम्हाला, जे की तो आपण मिश्रण केलेलंच आहे, हळद त्याचबरोबर गुलाबजल आणि त्याच्यामध्ये बघा आपण टाकलेलं आहे गंगाजल। तर हे कलश पूजन सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे, आणि कलशाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे, आणि तुमच्या घराचं संरक्षण होऊ दे, वाईट शक्ती निगेटिव्हिटी करणी बाधा नजर दोष, आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा भरभराटी येऊ दे, अशी तुम्ही कुलकलशाला सुद्धा प्रार्थना करायची आहे। तर असा सुंदरसा कलश सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे, आणि कलशाला अगदी गजरा किंवा जे तुमच्याकडे फुल असेल ते सुद्धा तुम्ही वाहू शकता। तर आता बघा छोटासाच गजरा राहिलाय माझ्याकडे, तुम्ही ह्याच्या खाली तांदळाची डिश सुद्धा ठेवू शकता। आता मी डिश स्वच्छ करायला टाकली आहे, म्हणजे आज ठेवली आहे, उद्या मी ती घालेलच, तुम्हाला ती बघायला मिळेल। त्यातून बघा कलशाला अलंकारित तुम्ही मंगळसूत्र घालू शकता किंवा अगदी एखादी ठुशी। आता बघा मी ठुशी घालणार आहे, फक्त 70 रुपयाला तुम्हाला ठुशी मिळते बरं का कलशाला घालायला, 70 रुपयाला तुम्हाला ठुशी मिळते, तुम्ही ठुशी सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता। तर या कलशाला बघा अशी ठुशी घालायची, कारण कसं असतं खूप छान वाटतं, कारण कलशाला आपण कुलदेवी कुलस्वामिनी मानतो, त्याच्यामध्ये कुलस्वामिनीचा कुलदेवीचा त्याच्यामध्ये वास असतो, त्यामुळे तुम्ही ह्याला अशी सुंदरशी ठुशी सुद्धा घालू शकता। हे बघा सुंदरशी ठुशी, किती सुंदर दिसते बघा, किती सुंदर दिसते बघा, छोटीशी ठुशी घातली पण किती सुंदर आणि छान वाटतं बघा। तुम्ही सुद्धा ह्याला ठुशी अशी घालू शकता। आता हा कलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याकडे लक्ष्मीची पावलं आहेत, तुम्हाला माहिती आहे चांदीची, आणि विष्णूंचं पाऊल आहे बघा, विष्णू आणि लक्ष्मीची पावलं। तर ह्या पावलांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकूला अलंकारित करायचं आहे, कारण कसे विष्णू लक्ष्मीची पावलं आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं। ह्याच्यावरती बघा लक्ष्मी मातेचे सगळे सिम्बॉल सुद्धा आहेत, आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा तुम्हाला शुक्रवारी मंगळवारी रोज केली तरी चालतं, कारण कसं असतं माहिती आहे का ताईंनो, धन पैसा कोणाला नकोय, पैसा रोज प्रत्येकाला हवा असतो। जे बघा सगळे शुभ सिम्बॉल आहेत, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः। तुम्ही हळदी कुंकू त्याला लावायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत, कारण ह्याच्यावरती सगळे कमळाचं फूल सगळे सिम्बॉल आणि सगळे शुभचिन्ह आहेत, त्यामुळे पाऊल सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं। हे विष्णूंचं पाऊल आहे आणि हे माता लक्ष्मीचं पाऊल आहे। तुम्ही बघू शकता, ज्या ज्या ताईंना सुंदर असे पाऊलं हवी आहेत त्यांनी मेसेज करायचा आहे। त्या पाऊलांना गुलाबाचं फूल किंवा अगदी पिवळी फुलं, गुलाबाचं तुम्ही पादुकांना पाऊलांना लक्ष्मीच्या वाहू शकता, आणि विष्णूंना पिवळं फुल वाहू शकता, आणि तुम्हाला ते लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत देवघरामध्ये। विष्णूंच्या समोर विष्णूंचे पाऊल ठेवलेलं आहे, लक्ष्मीच्या समोर लक्ष्मी मातेचे पाऊल ठेवलेलं आहे, आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाची फुलं वगैरे आपण त्याला अर्पण करायचे आहेत। पिवळं फुल सुद्धा तुम्ही विष्णूंच्या पाऊलवरती ठेवू शकता। हे बघा किती सुंदर सेवा वाटते, आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। अगदी देव नव्यासारखे चमकतायत, कारण कसं असतं माहिती आहे का, स्वामी त्यांच्या सेवेत एवढं मोठं कार्य, ही सेवा करत करत माझं स्वामी मूर्ती आठ उभं राहिले। तुम्ही सगळेजण आधीपासून बघताय माझा जीवन प्रवास, कारण कसं एका रात्रीत कोणतीच गोष्ट होत नाही, कारण स्वामींची बघा मनोभावी सेवा केली, आणि अशा प्रकारे स्वामींची छान सेवा केली, आणि कसं असतं जशी सेवा कराल तशी भगवंताला सुद्धा तुमच्या सेवेची गोडी लागते, आणि भगवंत बघा तुमच्या सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला नक्की देतो। तर एवढी सुंदर पूजा झाली, आणि माता लक्ष्मीची बघा ही जी तुम्ही बघताय ही मार्बलमध्ये सिल्वर कोटिंगमध्ये मूर्ती आहे, बऱ्याचशाच ताईंना आवडते, आणि बऱ्याचशाच ताईंनी काल बुकिंग केलेली आहे, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता। आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा। आता पूजा पूर्ण आपली झालेली आहे, आता आपण स्वामींना नैवेद्य दाखवूया। काल बघा सातारवरून एक ताई आल्या होत्या, दादा आल्या होते, वाडेकर बंधू कंदी पेढे, तिथून त्यांनी त्यांचं स्वतःचं आहे बरं का हे, तुम्ही तिथं सुद्धा व्हिजिट करू शकता, आणि खूप छान इथं पेढे कंदी पेढे मिळतात, नंबर पण दिलेला आहे, कारण ते सुद्धा आपले सबस्क्रायबर पण आहेत, आणि आपल्याकडून भरपूरचं पूजा साहित्य कुंचन सेवा त्यांनी आपल्याकडे घेतलेली आहे, आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट आहे बरं का त्याचा, कारण त्यांचं खूप मोठं एक काम झालेलं आहे कुंचन सेवेतून। तर त्यांच्याकडून बघा आपल्या स्वामींना पेढे आलेले आहेत, कारण तुम्ही बघताय स्वामी सेवेतून भरपूर ताई दादा काही ना काही चांगले म्हणजे जोडले गेलेले आहेत। तर आपण स्वामींना नैवेद्यासाठी ह्याच्यामध्ये पेढे घेऊया, आणि शॉपवरती बाकीचे आपण घेऊन जाऊया, कारण कसं असतं माहिती आहे का, स्वामी सेवेतून एवढे चांगले अनुभव एवढे चांगले रिझल्ट सगळ्यांना मिळत आहेत
की सगळेजण शॉपपर्यंत काय येतात, विश्वास असतो, काही काहींचे कामं झालेली असतात, काही काहींना चांगला अनुभव आलेला असतो, म्हणून ते पुन्हा व्हिजिट करायला येतात. खरी तर करताच, पण स्वामींच्या दर्शनाला किंवा एक त्यांचं माझं एक आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे. तर त्याने बघा एवढे मोठे स्वामींना पेढे काल आणले होते, कारण दादा आले होते आणि व्हिडिओ नाही केला, कारण कसे की जेंट्स व्हिडिओ करायला नको म्हणतात आणि त्यांना वेळ नव्हता, त्यामुळे ते स्वामींचं दर्शन घेऊन अगरबत्त्या घेऊन आणि ब्रासलेट घेऊन आपल्याकडे गेलेले आहेत. तर स्वामींना आपण नैवेद्य दाखवूया. तर अगोदर बघा तुम्हाला चौकोन पाण्याने करायचं आहे. तर मी मंदिरामध्ये मध्यभागी नैवेद्य ठेवते नेहमीच, कारण सगळे देवी देवतांना नैवेद्य हे करता येतो, ग्रहण करता येतो. आपण पेढे ठेवलेले आहेत स्वामींना. कधी कोणाचा नैवेद्य स्वामी स्वीकारताल हे सांगता येत नाही. माऊली तुम्ही नैवेद्य ग्रहण करा, सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू दे आणि सर्वांना तुमच्या कृपा आशीर्वाद मिळू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आता स्वामी कसं असतं माहितीये का, ज्यांचं कर्म चांगलं आहे, कारण कसं वाईट वाटून घेऊ नका, कारण कसं असतं तुझ्याकडे खूप पैसा आहे, पाणी आहे, पण देवाने सुद्धा तुमचा नैवेद्य स्वीकारण्यासाठी तुमचं सुद्धा कर्म चांगलं असावं लागतं. हे मी नेहमी सांगते बरं का. कर्माचा नेहमी चांगल्या कर्माचा हिशोब देव करतो. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती भक्ती करताय, किंवा तुम्ही किती धनवान आहे, हे देवाला काही नसतं. देवाला एकच असतं की त्याची भक्ती, आणि त्याच्या भक्तीपेक्षा पण जास्त तुमचं कर्म. स्वामी म्हणतात एक वेळ माझी सेवा नको करू, पण एखादा भुकेलेला आहे, एखाद्याला खरंच अन्नाची गरज आहे, त्याची मदत कर, त्याला तू दान कर, तीच सेवा माझ्यासाठी तुझी असेल. तर आज स्वामींना बघा पेड्याचा आपण नैवेद्य ठेवलेला आहे, सातारचे कंदी पेढे. आता स्वामी माऊली ग्रहण करतायत का बघूया. आणि इच्छापूर्ती कलश अगदी स्वामींजवळ ठेवलाय. माझी चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी, इच्छा तर माझ्या स्वामी न मागता पूर्ण करतातच, मला कधी मागायची गरज आजपर्यंत पडलेली नाहीये. कारण सर्वांसाठी मी स्वामींना सर्वांसाठी प्रार्थना करते, सर्वांसाठी आशीर्वाद मागते, आणि माझ्यासाठी स्वामी काही देणार नाहीत असं आजपर्यंत घडलेलं नाहीये बरं का. त्यामुळे बघा स्वामींचा कृपाशीर्वाद तर आहे, तुमच्या सर्वांची साथ आहेच. आणि आजचं स्वामी नैवेद्य ग्रहण करावा असं स्वामींना मी एक इच्छा व्यक्त करते, कारण स्वामी कधी शब्द खाली पडू देत नाहीये, कारण एवढ्या श्रद्धेने निष्ठेने हा प्रसाद स्वामींसाठी आणलेला आहे. स्वामी तुम्ही नैवेद्य ग्रहण करा, तुमच्या कृपेचा सर्वांना कृपाशीर्वाद मिळू द्या, आणि स्वामी सेवेत जे जे आहेत त्यांना तुमच्या सेवेतून चांगलं फळ द्या, सगळ्यांचा चांगला कर्म भोग करा. ज्यांचं वाईट कर्म आहे त्यांना सुद्धा तुमच्या सेवेचं फळ तुम्ही द्या, कारण तुम्ही दयाळू आहात, कारण तुम्ही तुमच्या रूपामध्ये, आम्ही तुम्हाला आईच्या रूपामध्ये बघतो माऊली. त्यामुळे स्वामींशी बघा असा गोड संवाद तुम्ही साधा आणि स्वामी तुमचं नक्की ऐकतील. तर स्वामींना आज नैवेद्य ग्रहण करायची इच्छा वाटत नाही, तर स्वामी ग्रहण करा नैवेद्य. आणि आपण आता शॉपवरती जाणार आहे बरं का, आणि शॉपवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथलं सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल. कारण कसं असतं, काल दादा खूप चांगल्या इच्छेने आणि खूप छान म्हणजे त्यांचं सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत बरं का. त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संकट स्वामी कृपेने दूर होऊ दे, आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद दादांना सुद्धा मिळो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी नैवेद्य ग्रहण केला, स्वामी कधीच नाराज करत नाहीयेत. आणि खूप काही तुम्हाला मला स्वामी सेवेतून अनुभव किंवा प्रचिती शेअर करायची असते, पण टाईम मिळत नाहीये. शॉपवरती बऱ्याचशाच ताई येतात, तर दुरून ज्या ताई शॉपवरती व्हिजिट करायला येतात त्यांनी नक्की आपली अपॉइंटमेंट घ्या, कारण मुंबईवरून दुरून येतात. आणि कसं असतं, तुम्ही एवढ्या दुरून येणार आणि तुम्हाला मी भेटणार नाही, कारण मला कामानिमित्त बाहेर जावं लागतं, आणि कंटिन्यू शॉपवरती मी असते असं पण काही नसतं बरं का. त्यामुळे ज्यांना पूजा साहित्य घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. विधिवत पूजा करूनच आपण सगळं साहित्य ठेवलेलं असतं शॉपवरती, कारण सामुदायिक सेवा होते. कुंचनची असेल, अष्टलक्ष्मी दिव्याची पण आपण सेवा करून ठेवलेली आहे. तर अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा खूप चांगले अनुभव आणि प्रचिती बऱ्याचशा ताईंना आहे बरं का. तर पुन्हा भेटू आपण एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्यावरती राहो, आणि तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा निस्वार्थ करा. निस्वार्थ केलेल्या सेवेचं स्वामी माऊली तुम्हाला फळ नक्की देतील. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी पण आता शॉपवरती जायला निघते, कारण कसं आहे शॉपवरती जावं लागतं, कारण कसं स्वामींची शॉपवरला सुद्धा मला पूजा बघा, घरातली स्वामींची पूजा करायची. घरात बघा चपात्याला वगैरे आपल्याकडं मेड आहे, चपाती, फरशी, भांडी, बाकीचं घर उरकायला, पण भाज्या मला कराव्या लागतात, भात करावा लागतो, स्वामींना नैवेद्य दाखवावा लागतो. त्याचबरोबर बघा, आणि असं नाहीये की स्वामींना तुम्ही पंचपक्वानच दाखवा. तुम्ही तर बघताय जे असेल ते स्वामी ग्रहण करतात, जसं की दूध भात असेल, दही भात असेल, खडी साखर असेल, अगदी साखर भात सुद्धा मी स्वामी नैवेद्य दाखवते. जे माझ्याने बनेल आणि जशी होईल तशी मी सेवा करते. कारण कसं असतं,
खूप मनाला त्रास करून केलेली सेवा देवापर्यंत कधीच पोहोचत नाही. फक्त तुमचा सेवेमधला भाव आहे तो प्रामाणिक असावी, श्रद्धा निष्ठा भगवंताप्रती असावी आणि कर्म चांगलं करा. एक वेळ देवाची तुम्ही पूजा नका करू, देवाला अभिषेक नका घालू, वेळ नसेल, पण एखाद्या गरजूवंताला मदत करा. तीच तुमची सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल. आणि भरपूर ताई शॉपला व्हिजिट करतात. कुंचन सेवा बऱ्याचशाच ताईंनी घेतली. कुंचन सेवेतून बघा कर्जमुक्ती होते, अडकलेले पैसे परत मिळतात, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर होते, व्यवसाय उद्योग अगदी ठप्प झाला असेल तो सुद्धा नव्याने चालू होतो. एवढा चांगला रिझल्ट कुंचन सेवेचा आहे. त्यासोबत बघा आता जे माझे ब्रासलेट असतात ते मी मंदिरामध्ये रोज ठेवते बरं का, ऍक्टिव्हेट करण्यासाठी, ऊर्जित करण्यासाठी. मिठाच्या पाण्यासोबत तुम्ही घालू शकता. तर हे जे ब्रासलेट आहे हे ॲमेथिस्ट म्हणून ब्रासलेट आहे बरं का. ह्याचा रिझल्ट तुमचे जर मिस्टर ड्रिंक करत असतील, वाईट सवयी, बाहेरनात भरपूरशा गोष्टी घडतात, त्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं ॲमेथिस्ट. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, सिगरेट, दारू सगळ्यावरती खूप चांगलं हे रिझल्ट देणारं ॲमेथिस्ट ब्रासलेट आहे बरं का हे. आणि त्याचबरोबर बघा ब्लॅक मॅजिक, जे की लोक आपल्याबद्दल एखाद्याला बघवत नाहीत. प्रत्येकाच्या घरामध्ये असं एक नासका कांदा असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये, की एक व्यक्ती अशी असते की तिला दुसऱ्याची प्रगती बघवत नाही किंवा आपल्या घरच्यांना चांगल्या व्यक्तीच्या सहवासात ती व्यक्ती राहू देत नाही, सतत आपल्या भोवती त्यांना गुरफडून ठेवते. अशा प्रत्येक घरात एक ना एक व्यक्ती असते, सासूसासऱ्यावर कब्जा करणं किंवा सगळ्या गोष्टी कब्जा करणं. अशा प्रत्येक घरामध्ये निगेटिव्ह म्हणजे सुरपणा एक ना एक असते. तर बघा ब्लॅक मॅजिक आपल्यावरती होऊ नये, वाईट शक्ती आपल्यावरती होऊ नये किंवा आपल्यावरती वाईट कुठल्या गोष्टीचा फरक पडू नये, वाईट शक्तीची नजर पडू नये, त्यापासून संरक्षणासाठी तुम्ही ॲमेथिस्ट नक्की घाला. त्याच बघा व्यवसाय उद्योगासाठी तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये सक्सेस मिळत नसेल, त्यासाठी बघा तुम्ही हे ब्रासलेट नक्की परिधान करा. हे ब्रासलेट जे आहे ते मनी मॅड पॅरेट्स आहे, पैसा आकर्षित, लक्ष्मी आकर्षित करणारा. तर ह्याला ऍक्टिव्हेट बघा तुम्हाला धुरावरती गायत्री मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत ह्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या हातामध्ये धारण करू शकता. माझ्या हातामध्ये नेहमी तुम्हाला बघायला मिळतं पिसिओडीच एक मी घालते, मनी मॅग्नेट आणि ॲमेथिस्ट आणि अजून एक आहे फिरोजा. हे 4 ब्रासलेट माझ्या हातामध्ये कंटिन्यू असतात, कारण आपल्याला ते 24 तास प्रोटेक्ट करत असतात, प्रोटेक्शन देत असतात, संरक्षण आपलं करतात. तर व्यवसाय उद्योग चालत नाही, तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही नक्की हे ब्रासलेट जे आहे ते परिधान करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सेवेचे रिझल्ट नक्की सांगा. त्याच बघू शकता कुंचन सेवा, भरपूर ताईंनी आपण कुंचन सेवा घेतलेली आहे. तर कुंचन मला आता म्हणजे उत्तर पूजा करायची आहे, कारण बघा काल रविवार असल्यामुळे मी काल पण सेवा केली, कारण रविवारी मला सुट्टी दिवशी निवांत वेळ भेटला. आणि लक्ष्मीची सेवा रोज मला करावी वाटते, कारण बघा माझ्याकडून रोज पण होते बरं का, एकच दिवस नाही, रोज केली तरी चालते लक्ष्मीची सेवा. आणि रत्न रोज तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी, कपाटामध्ये ठेवली तरी चालतात, फक्त तांदूळ चेंज करा. तर बघा असं कुंचन आहे आपल्या ह्याच्यामध्ये, बघा चांदीचा शिक्का पण आहे, त्याचबरोबर बघू शकता कमळाचं फूल आहे, त्याचबरोबर बघा पारिजातकचं फूल आहे, मोती आहे, सगळे ह्याच्यामध्ये बघा रत्न आहेत. हा कुंचन सुद्धा रोज देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता बघा सगळी सेवा झाली, तर गजांत लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये बघा मी दोन्ही साईडला ठेवते, कारण लक्ष्मीचं स्वागत करा. एवढी छान सेवा झाली तर तुम्हाला सुद्धा माझं मंदिर बघून अगदी प्रसन्न वाटत असेल तर तुम्ही सुद्धा ही गजांत लक्ष्मी तुमच्या देवघरामध्ये ठेवा. हे मार्बलमध्ये आहेत, अगदी हे मला सोनाराच्या दुकानात खूप कॉस्टली बसले 3 वर्षापूर्वी, पण आपल्याला अगदी कमी किमतीमध्ये, क्वालिटी तीच आहे बरं का, क्वालिटी चेंज नाही. कारण कसं असतं सोनाराचं दुकान केलं की तिकडे जीएसटी असतो, आपल्याला पण जीएसटी आहे, पण एवढा मोठा त्यांनी खर्च केला, त्यांची चूक नाहीये, स्टाफची सॅलरी असते, सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागतात. पण आपल्याला बघा मार्बलच्या ह्या गजांत लक्ष्मी अवेलेबल आहेत आणि सिल्वर कोटिंगच्या, गोल्डन कोटिंग पण आहे, सिल्वर कोटिंग पण आहे. सगळ्यात मोठी साईज, जी साईज हवी त्यासाठी मेसेज करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद. स्वामी मूर्ती आर्ट चॅनलवरती ओमकारचे व्हिडिओ असतात. ओमकार माझा भाऊ आहे आणि त्याच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, कारण कसं असतं त्याला कधी कधी बोलताना थोडंसं त्याचं म्हणजे मनामध्ये नाही का कन्फ्युजन निर्माण होतं, तर तुम्ही समजून घ्या. स्वामींचं प्रकट दिन 31 मार्चला आहे, तो 20 मार्च बोलला, कारण कसं असतं आपल्या म्हणजे आपला 20 जो काही फेब्रुवारी आहे त्या दिवशी प्रकट दिन गजानन महाराजांचा आहे आणि स्वामींचा प्रकट दिन जो आहे 31 तारखेला आहे. तर त्यासोबत बघा तुम्ही ही छान सेवा सुद्धा करा आणि स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही स्वामींची पूजा करा आणि स्वामींची मूर्ती जशी माझ्या देवघरामध्ये बघताय अगदी तशीच मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. सर्व ताईंना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. तर बघा आता थोडीशी एक प्रोसेस आहे, जे की ब्रासलेट आहे ते ऍक्टिव्हेट करू आपण. देवघराच्या दोन्ही साईडला बघा आपण हे 2 गजांत लक्ष्मी ठेवूया आणि ह्यांना सुद्धा आपण फुलं देऊया, कारण माता लक्ष्मीचं आगमन आणि स्वागत हे दोन्ही साईडचे गजांत लक्ष्मी नेहमीच करतात. तर बघा स्वामी कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि गजांत लक्ष्मी सुद्धा तुम्ही अशी विधिवत फुलं वगैरे ठेवून पूजा करत जा देवघरामध्ये. अगदी पितळेची घेऊ शकता, मार्बलची कसं शुभ असतात मार्बलची आणि चांगलं असतं बरं का,
मार्बलचे तुम्हाला हे मोठे पण मिळतील, ह्याच्यामध्ये छोटा 2 साईज आहेत, हा मोठा आहे सगळ्यात। आणि बघा सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंगमध्ये कुंचन सेवेसाठी मी हे 2 ठेवते। तर हे सुद्धा गजांत लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्हाला जे गजांत लक्ष्मी हवे त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। हे सुद्धा मोठे सुद्धा तुम्हाला गजांत लक्ष्मी मिळतील। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटवरून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज स्वामी खूपच गोड दिसतात बघा, हार किती छान आहे, कनेरी गुलाब आणि सुंदर असा हार बघा, खास बनवून घेते बरं का मी स्वामींसाठी हार। आता एक शॉपच्या स्वामींना घालायचं, आता शॉपवरती गेला वरदहस्त मूर्ती आहे त्याला। तर स्वामींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा, पूजाविधी करून मिळेल। त्याचबरोबर बघा कलशासाठी घातलेली ठुशी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। भरपूर ताईंनी ठुशीसाठी मागे मेसेज केले होते, तर ही ठुशी जी आहे ती उपलब्ध आहे फक्त 70 रुपयाला। ज्या ज्या ताईंना ही ठुशी सुंदर अशी हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करायचा आहे। तर आता बघा ॲक्टिवेट ब्रासलेट करायचं आहे। जे की ब्रासलेट मी घालते अगरबत्ती धुरावरती तुम्हाला धरायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, किंवा तुम्ही गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, असा तुम्ही कोणताही मंत्र म्हणत त्याला ॲक्टिवेट 11 वेळा मंत्र म्हणून ॲक्टिवेट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये हे धारण करायचं आहे आणि ह्याच्यावरती बघा पॉझिटिव्ह तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स तुम्हाला ह्याच्यावरती सोडायचे आहेत, कारण तुमचं जे काम आहे ते पूर्ण व्हावं आणि तुमच्या सगळ्या इच्छा, संरक्षण, व्यवसाय, उद्योग चांगला चालावा अशी प्रार्थना करून हे ब्रासलेट तुम्ही धारण करायचं आहे। तर असा आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जे पूजा आहेत तुम्ही बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे। कुंचन सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून मिळणार आहे। ज्या ताईंना कुंचन सेवा हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ। कुंचन सेवेमध्ये बघा चांदीची रत्न किंवा गुलाबाचं फूल वगैरे तुम्ही ठेवू शकता, कारण कसं आहे गुलाबाचं फूल ठेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे। आणि ह्या कुंचनचा जो काही उत्तर पूजा आहे ती मी आता संध्याकाळी करणार आहे बरं का, कारण आता वेळ खूप कमी आहे। चालतं संध्याकाळी, आणि संध्याकाळी मी छान असा नैवेद्य भात करणार आहे घरामध्ये, सगळ्यांना तो नैवेद्य मी देणार आहे। तर पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। ओंकारचं जे चॅनल आहे स्वामी मूर्ती आर्ट त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या। कशाला पण आपण गुलाबाचं फूल ठेवूया, हे बघा असं गुलाबाचं फूल ठेवलं इच्छापूर्ती कलशाला। तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी नैवेद्य ग्रहण करा। कंदी पेढे आहेत सातारचे, तुम्ही सातारला गेले तर नक्की कंदी पेढे आणा, कारण कंदी पेढे सातारचे खूप छान असतात। असं वाटतं की व्हिडिओ संपवाय नको आणि शॉपवर जायला नको, कारण स्वामींची एवढी छान पूजा झाली ना की स्वामींसमोरून उठायची हलायची इच्छा होत नाही। सूर्य भगवानांची पण बघा छान सेवा झाली, कारण कसं असतं आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष जे आपण सेवा पूजा करतो त्यामुळे काय होतं आपल्या देवघरामध्ये सगळे देवी देवतांचं स्थानिक जिवंत बनतं आणि त्यांना सुद्धा आपल्या सेवेची गोडी लागलेली असते। कधी माझा भक्त येतो, मला कधी अभिषेक घालतो, कधी नैवेद्य देतो किंवा कधी माझी आराधना करतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।